परमानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलवचनं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि। गोपाल कृष्ण भगवान की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमस्कार, मी काजल। नमस्कार, मी अंकुर। कुलकर्णी कट्ट्यात आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज अधिक मास अध्यायाचा आपला 23वा अध्याय आहे। श्री गणेशाय नमः। इंदिरा म्हणे, देवादिदेवा मतप्रिय करा प्रभो केशवा, तुम्ही अधिमास स्नानाचा आगवा महिमा बरवरवा कधी लाते। आता देवा अधिक मासात करिता एकांतरोपवास व्रत काय फल होते प्राप्त ते मज समस्त सांगितले, आणि हे व्रत कोणी केले तयाचे फळ काय मिळाले हेही मज लागी सगळे कृपे दयाळे सांगावे। भगवान विष्णूंना आता लक्ष्मी विचारते की आता मागच्या अध्यायामध्ये तुम्ही आम्हाला स्नान महिमा सांगितला आहे भगवंता, आम्हाला या अध्यायामध्ये एकांतर उपवास म्हणजे धारण करणं आपण ज्याला म्हणतो की एक वेळेला आज उपवास करायचा, उद्या जेवण करायचं, परत परवा उपवास करायचा, असं करायचं, यालाच म्हणतात एकांतर उपवास। तर हे व्रत कसं करायचं त्याबद्दल आम्हाला सविस्तर माहिती सांगा। असे ऐकून वैकुंठनाथ म्हणे, हे प्रिय अधिमासात करिता एकांतरोपवास व्रत जे फल प्राप्त होते पै ते देवालागी दुर्मिळ असे आहे अत्यंत सोज्वळ, एतद्विषयी तुझं निर्मळ एक इतिहास सांगतो। भगवान म्हणतात की याच्याविषयी एक इतिहास आहे, एक गोष्ट आहे, मी तुला सांगतो की एकांतर उपवास व्रत कोणी केलं होतं, त्याचं फळ त्याला काय मिळालं, या सविस्तर कथेविषयी आता पुढे आपण जाणून घेऊया। विंध्य पर्वताचा एक भाग अमरकंटक नामे चांग, जेथे सद्गुण हर्षितान तरंग सदा अभंग वसताती, तेथे शिवाच्या हस्तापासून महासरिता उद्भवनी नाना गिरीसी भेदित जावनी समुद्र लागुनी मिनलीसे, तियेचे नाम नर्मदा सर्व त्रैलोक्य माझी प्रसिद्धा, सिद्धचारणादी देव सुद्धा तियेचे सदा सेविते। आणि मग भगवंत सांगतात की शिवाच्या हातापासून निर्माण झालेली नर्मदा नदी आहे, आणि ती नर्मदा नदी वसलेली आहे, आणि अशी ती नर्मदा नदी अनेक डोंगरांना छेदत छेदत पुढे जाते। जैसा साक्षात श्री शंकर सर्व जनांची कल्याण कर, तैसी ते सर्वत्र निरंतर असे शुभकर सर्वांती, तियेच्या स्मरण मात्र हे सकळ पापे लोपती पाही, महर्षी संग नाना उपायी सेविती तदाही तियेते। अशी ती महानदी पवित्र, तियेचे तीर रम्य विचित्र, जेथे तरुच्छायेचे होऊने छत्र दिवस रात्र न समजे, हंस कारंडवादी विहंग जेथे आनंदे वसती सुरंग, आणि कमलादी पुष्पांची सुभग शोभा अभंग सर्वदा। आणि अशा नर्मदेच्या तिथे आपण वर्णन केलेलं आहे प्रभूने की नर्मदा नदी कशी आहे, इतकी सुंदर आहे, तिथे वेगवेगळे वृक्ष आहे, नदीच्या किनारी तिथे वेगवेगळ्या फळांच्या जाती देखील आहे, त्याचप्रमाणे कमळ देखील नदीमध्ये फुललेली आहेत, वेगवेगळे योगी तपस्वी लोक नर्मदेच्या स्नानाने पुण्य पावन होत असतात आणि तिथे तपश्चर्या करत असतात। ऐसा त्या नर्मदा तीरी भृगुकच्छ नामे आहे नगरी, जेथे मी शिव आणि गौरी सर्व देवांसह वसत असो, तय नगरी भृगु कुलोत्पन्न ज्योतिर्वेत्या सदाचार संपन्न सत्यवादी कुशल धर्मा विविधान एक ब्राह्मण राहत। मग ते काय झालं की भृगुकुच्छ नावाची एक नगरी आहे त्या नर्मदेच्या किनाऱ्यावरती, आणि त्या नर्मदेच्या किनाऱ्यावरती या नगरीमध्ये स्वतः भगवान शिवशंकर आणि पार्वती स्वतः तिथे विराजमान आहेत असं या विष्णू भगवान सांगतायत। त्याचप्रमाणे त्या नगरीमध्ये एक सदाचार संपन्न असा एक ब्राह्मण राहत होता, त्या ब्राह्मणाचं नाव होतं आणि त्या ब्राह्मणाचं नाव होतं कुशल शर्मा, आणि त्याच्या बायकोचं नाव होतं कुशावती। तत्पत्नी नामे कुशावती, स्वरूपे सुंदर महासती, अत्युत्तम धर्मे ती दंपती वर्ततच असती सर्वदा। तयासी झाली एक कन्या, स्वरूप सुंदर सर्व मान्या, केवळ साक्षात श्रीच अन्या, ऐसी धन्य त्रैलोकी, तियेचे मेधावती अभिनाम, ती उपवर होता तत्पतियान, पद्मनाम नामा द्विजनंदन वर उत्तम पाहिला। त्यानंतर काय झालं की या कुशावतीला एक मुलगी होती, तिचं नाव होतं मेधावती, आणि मेधावतीचं जसं ती मोठी मोठी होत गेली आणि लग्नाच्या वयाची झाली तसं तिचं लग्न पद्मनाभ नावाच्या एका मुलासोबत म्हणजे एका ब्राह्मणासोबत केलेलं आहे। वेदशास्त्र संपन्न तोही मान्यता विशेष सर्वांठाई, घटित पाहुणी ते समयी तिथी निश्चय पै केला, सालंकृत कन्यादान करुनिया लाविले लग्न, 4 दिवस यथाविधान 16 संपूर्ण झाला, काही दिन श्वशुर मंदिरी राहिली असे ती सुंदरी, अत्यंत प्रीती दोघांभितरी जडली जाण तात्काळ। त्यानंतर काय झालंय की तो जो होता पद्मनाभ, हा जो ब्राह्मण मुलगा होता तो वेदशास्त्र संपन्न होता, अतिशय सज्जन आणि सच्शील असा होता, म्हणून या दाम्पत्याने काय केलंय, कुशावतीने काय केलेलं आहे
की आपल्या मुलीचं लग्न याच्याशी लावून दिलेलं आहे. 4 दिवस सोहळा अतिशय आनंदात आणि अतिशय छानरित्या पार पडलेला आहे. क्षण एक वियोग व्यथा सोसवेना त्या उभयंता तव दैवयोगाची विचित्रता अशी घडून आली की एकदा तो ब्राह्मण सुत नर्मदे माझी जळ क्रीडार्थ गेला असता मगरे त्वरित ओढून नेला पाताळी. त्यानंतर काय झालंय की लग्न झाल्यावरती थोडे दिवस हे नवीन जोडपं जे आहे ते आपल्या घरी माहेरीच राहिलेलं आहे, मुलगी माहेरीच राहिलेली आहे. आणि असं करता करता एक दिवस नर्मदेच्या किनाऱ्यावरती हा जो नवीन जावई बापू आहे पद्मनाभ, हा जलक्रीडार्थ म्हणजे तिथे पाण्यामध्ये पोहण्यासाठी गेला असताना तिथे एका मगरीने त्याचा पाय पकडला आणि त्याला ओढत ओढत खाली पाण्यात पाताळापर्यंत घेऊन गेली. विप्रसुत बुडाला म्हणून लोकांत हाक झाली तक्षणी समस्त जन आले धावूनी जनक जननी धावली वक्षस्थळ ताडिता माता पिता आक्रोशत धावली कांता श्वश्रूर धावनी उभयंता हा हा म्हणून ओरडिता हा म्हणून ओरडती मृत्तिका घेऊनी स्ववदनी घालीत ते ती कामिनी तियेच्या शोके सर्व धरणी उलो पाहे साचार. त्यानंतर काय झालंय की हा तो पाण्यात बुडाला ही वार्ता घरी कळली. तसं हे जे मुलाचे आई वडील होते, त्याचबरोबर सासू सासरे होते, नवीन लग्न झालेली ही जी मुलगी होती ती देखील धावत आलेली आहे. सगळ्यांना अतिशय दुःख झालेलं आहे आणि सगळे विलाप करतायत. नदी किनारी बसले, सगळ्यांना अतिशय वाईट वाटलंय की हा अगदी आता नवीन लग्न झालेला मुलगा हा जलप्रवाहात वाहून कसा गेला. म्हणे हो देवा जगन्नाथा कोठवरू भोगू वैद्य व्यवथा कैसे प्राण ठेवू आता कोठे कांता गेलासी. उडाले माझे सौभाग्य जहाज वोस पडली माझी सेज कोठे राजास गेले आज बोलू गुज कोणासी. ऐसे वारंवार बोलूनी विलाप करी अति करुण मरणाहुनी अति कठीण दुःख झाले तियासी. त्यानंतर काय झालंय की ही मुलगी म्हणते की अरे देवादी देवा परमेश्वरा, असं काय केलं, माझं सौभाग्य कुठे गेलं, आता मी कोणासाठी साज शृंगार करणार, माझं आता नवीन लग्न झालंय पण मला नवऱ्याचं सुख काही मिळालं नाही आणि माझ्या या तू पतिदेवांना कुठे घेऊन गेलेला आहेस भगवंता, त्याला परत आणून दे. जीवनाविणे मासोळी तैसी रात्रंदिवन तळमळी नाना उपायी कदा काळी नवे नव्हाळी सुखाची पुढे ती कदाचित एकांती बैसुनिया विचार चित्ती आता दुःखे दिवस राती तळमळूनी काय उपयोग तरी संसार भ्रमण दुःख जेणे निरसले सकळीक ऐसे काहीतरी अलौकिक व्रत एक आचरावे ऐसा निश्चय करुनी म्हणे पितासी म्हणे ताता जयाने बहुदुःख निरसेल निश्चयाने ऐसे काही व्रत सांग. त्यानंतर काय झालंय, असं अनेक पुढे दिवस गेलेले आहेत, तो मुलगा काही सापडला नाही आणि त्याच्या वियोगाने ही मुलगी दुःख करत बसलेली आहे. आणि ही दुःख करत असताना तिला असं जाणवलं की आपण दुःख तर करतोय, आपल्या सोबत मात्र कोणी नाही. हा संसार सागर जो आहे अतिशय दुःखाने भरलेला आहे आणि ते क्षणोक्षणी तुम्हाला दुःखाची अनुभूती येते. म्हणून तिने एक दिवस विचार केला की आपण असं दुःख किती दिवस करत बसणार, आपल्याला जर उद्धरून जायचं असेल तर काहीतरी उपाय केला पाहिजे. म्हणून ती आपल्या वडिलांना विचारते आहे की हे पित्या वडिलांना विचारते की कृपया मला सांगा काहीतरी असा उपाय आहे का, काहीतरी असं व्रत आहे का जेणे मी या संसार सागरातून तरून जाईल. ऐसे कन्येचे ऐकुनी भाषित तत्पिता म्हणे तिये प्रत बाळे एकांत रोपवास व्रत अधिक मासात आचरावे तेणे सर्व पापांचे दहन सकळ दुःखांचे निवारण आणि घोर भवसागर तरण होते जाण निश्चय. त्यानंतर काय झालेलं आहे की हा ब्राह्मणाने सांगितलंय की आपल्या मुलीला की तू अधिक मास येतोय, आता अधिक मास जेव्हा येईल तेव्हा तू एकांत उपवास व्रत कर, त्याच्यामुळे भल्या भल्यांचे पाप नष्ट झालेले आहे आणि पुण्याचा संचय वाढतो आणि तुमच्या सर्व जुन्या पापांचा नाश करण्याची ताकद या एका व्रतामध्ये आहे. तयासम पुण्यफलदायक उत्तम व्रत नसे आणिक ऐसे पित्याचे ऐकुनी वाचिक मेधावती आनंदली. पुढे अधिक मास प्राप्त होता ती कुशल शर्माची दुहिता एकांतरोपवास व्रता आरंभिती जाहली. नित्य प्रभाती उठून नर्मदे माझी स्नान सारून पुरुषोत्तमासी पूजुम विप्र लागुनी अर्चित असे. त्यानंतर काय केलंय की ही जी आहे मुलगी मेधावती हिने देखील विचार केलाय की हो आपण वडील सांगतात ते बरोबर आहे, आपण तसंच करायला हवं. असं करत करत काही दिवस गेले आणि अधिक महिना आलेला आहे आणि जसा अधिक महिना आलेला आहे तसं अधिक महिन्यामध्ये तिने एकांतर उपवास व्रत करायला सुरुवात केलेली आहे आणि कुशल शर्माचं म्हणजेच आपल्या वडिलांचं म्हणणं तिने मनावर घेतलेलं आहे. मग काय करायची, ती रोज सकाळी लवकर उठायची, नदी किनारी जायची, आंघोळ करायची आणि घरी येताना पुरुषोत्तम भगवानला नमस्कार करायची, वेगवेगळ्या ब्राह्मणांना देखील ती नमस्कार करायची.
शयन करी भूमी ठाई, एक दिवस उपवासी राही, एकांतरे हविष्यान्न खाई, विप्रासी भजे सर्वदा. सुवर्णादी दाने बहुत, नियमे देई ब्राह्मणा प्रत, ऐसी रीती वर्तता सतत, अधिमास पूर्ण झाला. त्यानंतर काय झालंय की पुढे ती असं करत असताना जमिनीवर झोपायची. जमिनीवर झोपायचं पुण्यफल अतिशय जास्त आहे, कारण तुम्ही जमिनीला ज्या वेळेला सतत कॉन्टॅक्टमध्ये राहता त्यावेळेला तुमच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लहरी उठत असतात आणि त्या तुम्हाला जाणवल्या पाहिजे. म्हणून पायी चालण्याचं देखील महत्त्व आहे. ते चप्पल घालायची नाही. तसं विदाऊट बेअर फूट चालल्याने काय होतं, तुमच्या शरीरामध्ये शेवटी हे पृथ्वी काय एक प्रकारे मॅग्नेटच आहे आणि त्याचा परिणाम तुमच्या शरीरावरती होत असतो. तर ती शयन करायची, जमिनीवरती झोपायची, त्याचबरोबर जमिनीवर झोपत असताना एक दिवस उपवास करायची, एक दिवस जेवायची, असं तिने व्रत चालू केलं. आणि त्याचबरोबर तिने वेगवेगळ्या प्रकारच्या ब्राह्मणांना दान धर्म करणे, सुवर्णदान करणे, अन्नदान करणे, त्या ब्राह्मणांची पूजा अर्चना करणे, अशा गोष्टी देखील सुरू केलेल्या आहेत. अशा प्रकारे असं तिने उपाययोजना करत करत अधिक महिना पूर्ण झाला. तेव्हा तियेने उद्यापन यथाविधी सारिले जाण, इंदिरे एवं प्रकारे करून व्रत संपूर्ण संपादिले. त्यानंतर तिने व्रत संपल्यावरती ज्याप्रमाणे भगवंताने सांगितलंय की कुठलंही व्रत तुम्ही जेव्हा सुरू करता, कुठले उपास तुम्ही सुरू करता, त्याचं संपवायचं असेल, थांबवायचं असेल, त्याचं उद्यापन जरूर करावं. म्हणून तिने देखील या व्रताचं उद्यापन केलेलं आहे आणि ब्राह्मणांना बोलवून यथाशक्ती यथाभक्ती दक्षिणा दिलेली आहे, पूजा वगैरे करून घेतली आहे आणि तिचं उद्यापन अतिशय व्यवस्थितरित्या पूर्ण केलेलं आहे. आणि पुढेही प्रति अधिक मासात त्याच रीती चालविले व्रत. ऐसे करिता तियेचे बहुत अधिक मास लोटले. आणि असा अधिक महिन्यामध्ये एका अधिक महिन्याचं सांगितलं. असे तिच्या आयुष्यामध्ये अनेक अधिक मास आले आणि त्या प्रत्येक अधिक मासाला तिने हे व्रत अतिशय यथासांग पद्धतीने केलेलं आहे. तवती विप्रकन्या मेधावती कालपर्याये कृश होऊन यती, नर्मदा जीवनी बहुप्रीती प्राण सोडिती जाहली. तो तेथे शिवदूती येऊन तियेसी नेले कैलास भुवनी, तैती उमेची प्रिय साजणी श्रेष्ठ झाली सर्वात. त्यानंतर काय झालंय की त्याचं करता करता अनेक अधिक लोटलेले आहे. तिचं देखील वय वाढलेलं आहे, ती वयोवृद्ध झालेली आहे आणि वयोवृद्ध झाल्याप्रमाणे तिचं अन्न कमी झाल्यामुळे तिचं शरीर अतिशय बारीक म्हणजे कृश झालेली आहे आणि नर्मदे किनारी तिने एक दिवस वयोवृद्ध अवस्थेमध्ये आपला प्राण सोडला आहे. त्याबरोबर काय झालेलं आहे की विमान आकाशातून आलेलं आहे आणि शिवदूत खाली उतरलेले आहेत आणि साक्षात शिवाच्या धामाला तिला घेऊन गेलेले आहेत आणि तिथे साक्षात शिवाची जी पत्नी आहे उमा म्हणजे पार्वतीच्या स्वरूप तिचं रूप प्राप्त तिला झालेलं आहे. तर ती तिथे गेलेली आहे आणि तिला पार्वतीच्या सखीचं म्हणजे मैत्रिणीचं रूप पावन झालेलं आहे, प्राप्त झालेलं आहे. आणि तेथे नाना भोग बघून उमेच्या देही जहाली लीन, पुढे लोक सुखार्थ देवी येऊन काशीत येऊन राहिले. तियेचे विशालाक्षी अभिधान ती स्मरण दर्शनादी करून सर्वजणांचे मनोरथ पूर्ण करीते जाण सर्वदा. त्यानंतर काय झालेलं आहे, ती त्या आपल्या पार्वतीच्या देवीचं ती सतत तिच्या सेवेमध्ये असायची. तिच्या सेवेकरी म्हणून ती होती आणि ते झाल्यावरती काशी क्षेत्रामध्ये विशालाक्षी नावाची देवी म्हणून ती प्रकट झाली आणि आजही ती काशी क्षेत्रामध्ये आहे आणि आजही लोकांच्या मनोकामना इच्छा पूर्ण करणारी अशी ती आहे. आणि आरोग्यता शरीराठाई तैसाच अंती देतो मोक्षई, ऐसी ती मानवी असूनी पाही देवतामयी जाहली. हा केवळ अधिक मासीचा एकांतरोपवास व्रताचा प्रभाव असे पैसाचा, ही मम वाचा सत्य जाण. नंतर भगवान विष्णू म्हणतात की हे लक्ष्मी, ऐकलं का तू कशा प्रकारे एकांतर उपवास व्रत करून एक सामान्य मनुष्य जन्मामध्ये असलेली स्त्री अचानक आपल्या पुण्याच्या प्रभावामुळे एकांतर उपवास या व्रतामुळे ती देवत्वाला पावली आहे आणि देवता म्हणून जन्माला आली आहे. तर आप सगळ्यांनी एकांतर उपवास व्रत नक्की करावं. प्रिये, सर्वांपेक्षा अधिक मास पुरुषोत्तम मासी प्रिये विशेष, त्यात आचारिता नक्त व्रतास ऐसेची फळ लाभते. मेधावतीची सखी एक ब्राह्मणी होती कोमला नावक, तियेचे अधिक मासी पुण्यकारक नक्त व्रत आचरिले. तेने ती कैलासी पावली, गौरी शिवसंगे देवता झाली. पुढे लोक कल्याणार्थ भूतळी येऊनी राहिली काशीत. त्याचप्रमाणे ही जी मेधावती होती, जी मैत्रीण नव्हती, ब्राह्मणच होती ती देखील, आणि ती कोमला नावाची होती. तिने देखील नक्त उपवास व्रत केलं आणि ती देखील याच पद्धतीने या पुण्याच्या प्रभावाने शेवटी देवत्व म्हणून काशीमध्ये देवता म्हणून जन्माला आली. तिचे मंगलागौरी अभिधान ती अद्यापि तेथे आहे जाण, सदा लोकांचे कल्याण करून अंतिम मोक्षही देते पै. आणि तीच म्हणजेच मंगळागौरी. आपण मंगळागौरीचं पूजन जे करतो तर तीच ही मुलगी जी ऍक्च्युली म्हणजे पूर्वजन्मामध्ये एक मनुष्य म्हणून जन्माला आली होती, पण तिच्या या उपवासाच्या व्रताच्या पुण्याईने ती शेवटी मंगळागौरी म्हणून जन्माला आली.
श्रावण महिन्यामध्ये जे मंगळवार येतात त्या प्रत्येक मंगळवारी नवीन ज्या विवाहित ज्या मुली असतात अशा पहिल्या 5 वर्षापर्यंत मंगळागौरीचं व्रत करत असतात. त्यामुळे मंगळागौरी म्हणजे आपण एक प्रकारे ही भगवान शिव पार्वतीची पूजा तिथे करत असतो. ऐसा अधिमासाचा प्रभाव तोर म्हणून सकाळी त्या भीतर नाना उपायी निरंतर स्नानादी कर्मे आचरावी. अधिमासीचे पुण्य अद्भुत वर्णावया कोण समर्थ शिवविधी शेषाधिक इथे होती तटस्थ सर्वही. अशा प्रकारे अधिक महिन्याचं महत्त्व इतकं आहे की शेवटी ब्रह्मा विष्णू महेश साक्षात सहस्रमुख असलेला शेषनाग याला देखील अधिक महिन्याचं पुण्य वर्णन करता येणार नाही इतकं पुण्य अधिक महिन्याचं आहे असं भगवान विष्णू लक्ष्मींना सांगतात. हे सिंधुतनये पद्मालय आता फार काय सांगू प्रिये अधिक मास सर्वार्थी हर आहे असे निश्चय जाण तू. ते ऐकून शिरोदुहिता म्हणे हे प्रभो श्री भगवंता तुम्ही एकांतरोपवास कथा मज तत्वता कथिलित. आता अधिक मासी केवळ विप्रसेवेचे काय फळ आणि ते कवणा लादले निर्मळ हे मज सकळ सांगिजे. आणि भगवान विष्णूंना आता लक्ष्मी प्रार्थना करते की हे देवाचे देवा उपवास करतो. तुम्ही अतिशय चांगलं सांगितलं, छान सांगितलं आणि ते आम्हाला समजलं देखील आहे. आता इथून पुढे म्हणजे आपण म्हणूया की ब्राह्मण पूजन काय असतं, ब्राह्मणाची पूजा का करावी, ब्राह्मणाचं महत्त्व जमिनीवरती काय आहे हे तुम्ही आम्हाला सगळं सविस्तररित्या सांगा. ऐसे श्रीचे वचन ऐकून श्रीहरी म्हणे गे सिंधू नंदिनी विप्रसेवा फळ तुझे लागुनी सांगतो ऐके सादर. भरतखंडी विराट नामक पुण्यात्मा देश आहे एक जेथे पुण्यवंत आणि धनिक असे लोक सर्व असती. ठाई ठाई अनेक तीर्थे पुण्यकारक असती जेथे आणि वापिक उपाधी नाना पुरते शोभिवंते त्या माझी. भगवंत विष्णू सांगतात की मी तुला एक गोष्ट सांगतो. या भरतखंडामध्ये विराट नावाचा एक देश होता आणि त्याच्यामध्ये अतिशय सत्शील लोक राहायचे, पुण्यवान लोक राहायचे. धर्म कर्म संयोगाने तेथील सगळे अतिशय होम हवन तपश्चर्या करणे जप करणे अशा अनेक गोष्टी तिथले लोक करत असायचे. कोणेकर राजाचा पुण्य करुणी भगवंते प्रसन्न होऊनी त्याची वर दिलेला म्हणून कदार दुर्भिक्ष नसे जेथे. ऐसा त्या विराट देशी सुरेख जो सह्याद्री पर्वत नायक तत्सान्निध्य महापुर नामक नगर एक आहे पै. त्या देशामध्ये विराट नावाच्या देशामध्ये कोणीतरी एक राजा होऊन गेला आणि त्या राजाला देवाने आशीर्वाद दिला होता की तुझ्या राज्यामध्ये कोणालाही कशाची कमी पडणार नाही. त्या कृपेमुळेच त्या एरियामध्ये पूर्ण त्या परिसरामध्ये सगळीकडे आनंद होता. आणि त्या विराट नावाच्या देशामध्ये एक महापूर नावाचं नगर आहे. ते महापुण्यकारक शुभ देवांसही अत्यंत दुर्लभ जेथे कलितही धर्म सुप्रभ चतुष्पादची राहील आणि जेथे परशुराम जननी रेणुका असे कामदायिनी तैसेची देवदेवर्षी मुनी आणि शूळपाणी वसे जेथे. भगवंताचे तिथलं वास असणारं जे क्षेत्र आहे अतिशय पुण्यकारक अतिशय पवित्र असं क्षेत्र आहे. त्या क्षेत्रामध्ये साक्षात देवर्षी यांनी देखील तिथे आपला वास तिथे थोड्या दिवस केलेला आहे. असं हे पुण्यकारक असं क्षेत्र आहे. तैसे सर्वदा चारिवर्ण स्वधर्मे जेथे वर्तती जाण ऐसे महापुरा विधान नगर आहे योग्य जे. तेथे पूर्वी धनदास नामक राहत होता महाशूद्र एक तो सर्व भावे सर्वदा देक विप्र सेवा करीत असे. त्यानंतर काय झालं की या महापूर या नगरीमध्ये कलियुग असताना देखील धर्म जो आहे तो चतुष्पाद म्हणजे 4 पावलांनी इथे नांदतोय. म्हणजे धर्मरत राशी सगळी लोक होती. सगळे 4 प्रकारचे म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र असे 4 प्रकारचे वर्ण इथे आनंदाने राहत होते. अशा या नगरामध्ये एक महाशूद्र राहत होता. त्या शूद्राचं नाव होतं धनदास. तो जो धनदास नावाचा शूद्र जो होता तो सगळ्या ब्राह्मणांची सेवा करण्यामध्ये अतिशय तत्पर असा होता. प्रिये यद्यपि तो होता धनिक आणि तद्दासही होते अनेक तरी गर्व टाकूनी सकळीक स्वागेची करी विप्र सेवा. तयांचे पाद पक्षाळणे तयांची अंगणे सारविणे तदगृही सडा संमार्जन करणे अंगणी काढणे स्वस्तिकादी तैसीचे दुवावी तद्वसने क्रय विक्रय करुणी देणे अभ्यंगपूर्वक स्नान घालणे आणि रगळणे पाय त्यांचे. त्यानंतर काय झालं की हा जो शूद्र होता हा पैशाने अतिशय श्रीमंत होता. त्याच्याकडे स्वतःकडे अनेक सेवक होते तरी देखील तो ब्राह्मणांची सेवा करण्यामध्ये अतिशय तत्पर असायचा. ब्राह्मणांना खरेदी विक्री करणे त्यांच्या व्यापारामध्ये त्यांना मदत करणे त्या ब्राह्मणांनी आणलेलं धन जे काय असेल ते व्यवस्थित ठेवणे त्यांच्या घरी सडा संमार्जन करणे झाडणे पुसणे अशा अनेक गोष्टी तो नेहमी करत असायचा. इत्यादी विप्रकार्य सकळ
स्वागेची करी सर्व काळ आणि तत्पत्नीची सेवा निर्मळ स्वपत्नी हस्ते करवीत असे. आणि या ब्राह्मणांच्या ज्या पत्नी होत्या त्यांची सेवा करण्यासाठी स्वतःची पत्नी स्वतःची बायको तो घेऊन जायचा आणि बायकांची सेवा करण्यासाठी त्यांनी आपल्या पत्नीच्या हस्ते त्यांची सेवा करून देणे, त्यांचे पाय चेपून देणे, अशा अनेक गोष्टी ते दोघी नवरा बायको करत होते. तयाची भार्या पतिव्रता एक स्वभावती उभयंता नुलंगी कधी पतिवचनार्था धर्मपंथे वर्तत असे. तीही आपल्या अंगे सतत विप्र स्त्रियांची सेवा करीत जे जे मागती प्रियवस्त ते ते पुरवी तयासी. आणि तिची पत्नी होती त्या शूद्राची, ती अतिशय पतिव्रता होती. पतीच्या आज्ञेबाहेर ती कधीही जात नव्हती. पती जे म्हणेल तसंच त्याप्रमाणे ती वागत होती. आणि त्याचप्रमाणे ती ब्राह्मणांच्या ज्या पत्न्या होत्या त्या सगळ्यांची सेवा देखील अतिशय आनंदाने करत होती. त्या ज्या वस्तू मागतील त्या सगळ्या वस्तू त्यांना आणून देणे, त्यांच्या सेवेमध्ये सतत तत्पर राहणे, अशामध्ये ती शूद्र पत्नी अतिशय कुशाग्र अशी होती. विप्रकाची धन वेचिती परिवाचे न उच्चारिती सदा प्रीती विप्रांवरी कठीण काळ पडताही चित्ती खेदन मानतीच काही उल्हासयुक्त सर्वदाई गर्वही नाही तिळवर. आणि काय करायचे, हे जे लोक शूद्र दंपती होती ही पैसा देखील खर्च करायची ब्राह्मणांसाठी. कधीही त्यांनी कुठे बोलून दाखवलं नाही. त्यांच्या सेवेमध्ये अतिशय रत राहिले. त्याचा गर्व कुठेही आपल्याकडे पैसा असल्याचा गर्व त्यांनी कधीही बोलून दाखवला देखील नाही. इंदिरे फार सांगू काय तो धनदास शूद्रवर्य साधावया विप्रकार्य स्वधन व्ययही करीत असे. ऐसी तेने कापट्यरहित विप्रसेवा केली सतत आणि त्याहूनही विशेष अधिमासात स्नानादिपूर्वकच संपादिली. आणि काय झालंय की अधिक महिना लागलेला आहे. अधिक महिन्यात देखील त्याने ब्राह्मणांची अशाच प्रकारे सेवा केलेली आहे. स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून ब्राह्मण सेवा केली आहे. कुठे त्याचं बोलणं त्याने दाखवलं नाही की मी इतकं करतोय काय करतोय, कुठे गर्व ठेवला नाही. आणि अतिशय सच्चिल असा हा शूद्र आणि त्याची पत्नी दोघांनी ब्राह्मणांची सेवा अधिक मासामध्ये पूर्णरित्या केलेली आहे आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि स्नान वगैरे करून व्यवस्थितरित्या केलेली आहे. पुढे दैवयोगे तत शरीर कुष्ठरोगे व्यापले समग्र तेणे तो सर्व लोकांभितर निंदेल फार जाहला. रक्तपू गळे रात्रंदिवस तेणे चित्त झाले उदास म्हणे आचारता स्वधर्मास काय हा विनाश ओढावला. त्यानंतर काय झालंय, भविष्य काळामध्ये थोडा त्याचा वय झाल्यामुळे त्याला कुष्ठरोग झालेला आहे. आणि कुष्ठरोग झाल्यावर तो विचार करतोय की आपण एवढं सगळं पुण्य केलं, एवढी सगळी ब्राह्मणांची सेवा केली, मग आपल्या नशिबी हे काय भोग आलेले आहे. आता विप्रसेवा कैची मज शरीरी क्षणिता आली सहज लोकांमाजी जाहली लाज आता काय वाचून या नेणवे पूर्व कर्माचा ठेवा आता मरणाची देगा देवा पुढे वाचून निंद जीवा सुख कैचे होणार. नंतर तो देवाला म्हणतो की हे देवा आता मरण आलेलं बरं, कारण लोकांना त्याच्यापासून लाज वाटायची आणि लोक त्याच्यापासून लांब लांब राहायचे, त्याचा तिरस्कार करायचे कुष्ठरोग असल्यामुळे. त्यामुळे त्याला वाटायला लागलं की असं जिवंत राहणं तरी काय उपयोग आहे. आता आपल्याला मरण आलं तर लवकरात लवकर देवा मला उचल आणि थोडक्यात मला या भावबंधनातून मुक्त कर. विप्रसेवान गडे हातून म्हणून तळमळे रात्रंदिन सानिध्य असून अपारधन आता काय कीजिय असा विचार करीत चित्ती आणि त्याची पत्नी मानवती तिये करिता ही दिवस रात्री चिंता बहुत करीत असे. आणि त्याला ह्याच सतत चिंता असायची की आपल्याकडे एवढा पैसा आहे पण त्याचा काही उपयोग नाही, आपण आता ब्राह्मण सेवा विप्र सेवा करू शकत नाही. हेच दुःख त्याच्या मनामध्ये कायम असं होतं. त्याची पत्नी ही पतिव्रता होती आणि ती सतत त्याची सेवा करण्यामध्ये तत्पर अशी असायची. पुढे कालांतरे कदाचित एक सिद्धे येऊनी त्याप्रत कथिले की तू स्वस्त्री सहित उदयिक मृत्यू पावशील आणि विप्र सेवा प्रभावे करून आपल्या स्त्रीसह वर्तमान सुंदर विमानी आरूढून स्वर्गी जाशील निश्चय. नंतर एक तपस्वी एक असा मुनी त्यांना भेटलेला आहे या शूद्राला आणि त्याने सांगितलंय की स्वपत्नीसह तू मृत्यू पावशील आणि तुला साक्षात विमान आकाशातून येईल आणि तुला डायरेक्ट वैकुंठाला जायला मिळणार आहे. ती सिद्धाची वाणी ऐकून धनदास हर्षला म्हणी. मग आपल्या द्रव्याचे तक्षणी 3 भाग केले त्याने. एक भाग ओपिला पुत्रास, द्वितीय दिला कन्याद्वयास, तृतीय भाग तो विप्रास तीर्थी जाऊनी अर्पिला. ही वाणी ऐकल्यावरती त्याने लक्षात आलं त्याच्या की आपलं आता मरण जवळ आलेलं आहे. त्याने आपल्याकडे असलेल्या सगळ्या संपत्तीचे बरोबर 3 हिस्से केले, 3 वाटे केले. पहिला हिस्सा आपल्या मुलाला दिलेला आहे, दुसरा हिस्सा आपला मुलगी आणि जावयाला दिलेला आहे आणि तिसरा हिस्सा त्याने सगळ्या ब्राह्मणांमध्ये तीर्थक्षेत्रावरती जाऊन वाटून टाकलेला आहे.
ऐसे आपुले कोटी धन तयाने टाकूले वाटून द्वितीय दिने स्त्री सह वर्तमान स्वर्गभुवना पावला. इंदिरे एवं प्रकारे सर्व द्विज सेवेचा असे प्रभाव इह परलोकी सुख अपूर्व होते सदैव शूद्रासेही. आणि ते केल्याबरोबर 2 दिवसांनी ज्याप्रमाणे तपस्वीने सांगितलं होतं त्याप्रमाणे त्या दोघांना मृत्यू पावन झालेला आहे, मृत्यू आलेला आहे. आणि हे झाल्यावरती आकाशातून विमान पातलं, त्याच्यावरती देवदूत आले. देवदूतांनी याला आपल्या विमानात बसवले स्वपत्नीसह आणि त्याला सरळ वैकुंठामध्ये स्वर्गामध्ये घेऊन गेलेले. अशा प्रकारे भगवान विष्णू म्हणतात लक्ष्मीला की लक्ष्मी बघितलंच, ब्राह्मण सेवा केल्याचा प्रकार हा अशा पद्धतीने होतो. आणि इतकं पुण्य पावन तुमचं ब्राह्मण सेवेमुळे अधिक महिन्यामध्ये तुम्हाला पुण्य प्राप्त होतं की तुम्हाला साक्षात देवदूत येऊन स्वतः सोबत घेऊन जातात. आणि विशेषे अधिमासात ऐसे विप्राते सेवितात ते होऊनी पापरनिमुक्त मोक्षाप्रत पावती. तयासी नाही पुनरावृत्ती हे इंदिरे जाण निश्चिती. ही पुण्यकथा पठती एकती तेही उद्धरती निश्चय. भगवान विष्णू म्हणतात की लक्ष्मी अशा प्रकारे तू लक्षात घे की अधिक महिन्यामध्ये केलेलं हे जे पुण्य आहे आणि हे जे व्रत आहे, ब्राह्मण सेवा जी आहे ती कधीच खाली जाणार नाही. आणि एकदा या मनुष्य लोकातून तुम्ही केल्यानंतर पुनरावृत्ती म्हणजे पुनरपि जननम पुनरपि मरणम या तुम्ही पूर्ण सायकलमधून मुक्त होणार आहात आणि तुम्हाला साक्षात मोक्ष मिळणार आहे. अशा प्रकारे या कथेचा आपण इथे शेवट करत आहोत. इति श्री अधिकमास महात्म्यसार बृहन्मानदीय पद्माधार साज्जन श्रोते ऐकत चतुर त्रयोविंशतितमोऽध्याय गोडहा. गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा प्रकारे आपण इथे 23वा अध्याय संपवलाय. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ रोज पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडून राहा. धन्यवाद.